अथ श्री साई सच्चरित अध्याय 43वा। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्याय नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवताय नमः। श्री सीतारामचंद्राभ्यां नमः। श्री सद्गुरु साईनाथाय नमः। पूर्वाध्यायी झाले निरूपण संत साई समर्थ निर्याण। आता जे अवशेष अपूर्ण होईल की संपूर्ण ये ठाई। साई लागी प्रेम अद्भुत तेही उपजवी तोची समर्थ। हेमाड तयाचे चरणी निरत रेखाटीत की तच्चरित। तोची देई भक्ती प्रेमा तोची वाढवी चरित्र महिमा। तेणेची गौरव भजन धर्म येई उपरमा संसार। म्हणून काया वाचा मने तया माझी सहस्रांत नमने। चिंतवेन त्याचा महिमा चिंतने केवळ अनन्ये शरण लिघे। साचला पापाचा मळ तो धुवून काढावया सकळ। करावया अंतर निर्मळ इतर निष्फळ साधन। करणे हरिभक्त यशस्मरण तयांचे भजन अथवा कीर्तन। त्यावीण चित्तशुद्धीसी साधन सोपेन आन शोधिता। असो गतकथानुसंधान करू संकलित पर्यालोचन। साई निजानंदावस्थान चालवू व्याख्यान पुढारा। मागा साद्यंत जाहले कथन विजयादशमी सचिका प्रयाण। तात्याबामिषे भविष्य निवेदन आधीच कैसेनी जाहले। पुढे होता देहावसान राखुनिया धर्मावधान। कैसे लक्ष्मीस केले दान जाहले निरूपण समग्र। आता ये अध्यायी कथन कैसे निकट येता निधन। साई करीत रामायण श्रवण हितार्थ प्राप्तिका पतन। कैसे समाधिस्थान नियोजन दत्तावधान परिसावे। तैसेच एकदा ब्रह्मांडी प्राण चढवूनी बैसता 3 दिन। कैची समाधी तेची देहावसान निश्चित मन जन झाले। केली उत्तरविधीची तयारी अवचित बाबा देहावरी। येताची लोक दचकले अंतरी कैसी ते परी परिसिजे। असो आता हे निर्याण कथा श्रोते श्रमतील श्रवण करिता। ही तो देहावसानाची वार्ता न रुचे चित्ता कवणाच्या। परी हे साधू संतांचे निर्याण श्रोत्या वक्त्या करील पावन। विस्तार भयास्तव भागशः श्रवण करावे समाधान राहितो। देह त्यागे अगम्य गती निज प्राप्ती सुखाची वसती। बाबा पावले अक्षय स्थिती पुनरावृत्ती विरहित। देह धारणे होते व्यक्त देहत्यागे पावले अव्यक्त। जरी एकांग अवतार समाप्त सर्वांग सुव्यक्त लाधले। एकदेशीयत्वा मुकले सर्वगतत्वा ते पावले। पूर्णपणे सनातन झाले निजी समरसले निजत्वे। साई सकळांचे जीवन साई सकळांचा जीव प्राण। साई वीण ग्रामवासी जन ही नदीन जाहले। देह पडता निचेष्टित जाहला एकची आकांत। आबाल वृद्ध चिंताक्रांत जाहला प्राणांत समजता। न ज्वरादि लौकिकी बाधा पाठीस लागती प्रपंचबद्धा। योगियांच्या वाटे कदा अमर्यादा न करीती। चेतवोनिया निज तेजाते संत दाहिती निज देहाते। तोच की प्रकार निज हाते बाबा करीते जाहले। न भावे ते होऊन गेले महाराज सायुज्ये समरसले। जन अत्यंत हिरमुसले कुसमुसले मनात। बरे होते नसतो गेलो अंतसमयीच्या भेटीस मुकलो। असतो काही उपयोगा आलो भुली भरलो प्रसंगी। ऐशा नानाविध विचारांनी खिन्न झाला जो तो मनी। बाबांच्या काय अंतःकरणी असेल ते कोणी जाणावे। नाही घरघर नाही श्वास नाही खासी नाही कास। नाही जीवाची कासावीस केले उल्हासे प्रयाण। आता कैचे साई दर्शन कैचे साई पद संवाहन। कैचे साई चरण क्षाळन तीर्थप्राशन ते कैचे। तरी मग ते भक्त प्रेमळ आली पाहोनी अंतवेळ। दूर केले का असता जवळ तयास तळमळ लाविली का। सर्वची जीवाची भक्त मंडळी पाहोनी जवळी अंतकाळी। समये बाबांचे प्रेमास उसळी अंतकाळी येती की। पावावया सायुज्य सदन आडवे येते प्रेमबंधन। वेळी न करिता तयांचे छेदन मन निर्वासन कैसेनी। ऐसेन घडता देह पडला सवेच चढला जीव धडधडला। तात्काळ नवा संसार जडला बाजार उघडला वासनेचा। टाळावया हा प्रकार साधुसंत दक्ष निरंतर
बाबांच्याही मनाचा निर्धार लोकव्यवहार रक्षावा. अंतकाळी हीच सावधता, शांतता आणि एकांतता, ध्येयमूर्ती यावी चित्ता, विक्षेपता विरहित. अंते मतिस्सा गतिही, हे तो प्रसिद्ध सर्व जाणती, भगवद्भक्त स्वये आचरती, लोकसंग्रह रीती हे. अवकाश 14 दिवस राहिला, काळ बाबांचा जवळ आला, म्हणून बाबांनी वझे योजिला, वाचावयाला रामविजय. मशिदीत वझे बैसले, पोथी पारायण सुरू झाले, बाबा श्रवण करू लागले, दिवस गेले की 8. पुढे बाबा आज्ञा करीत, पोथी चालवा अस्खलित, ऐसे 3 दिवस रात, वझे ती वाचित राहिले. पूर्ण 11 दिवस बैसले, पुढे अशक्तपणे ते थकले, वाचता वाचता कंटाळले, ऐसे गेले 3 दिन. पुढे बाबांनी काय केले, पोथी वाचन समाप्त करविले, वझ्यास तेथून घालवून लाविले, आपण राहिले निवांत. घालवून लावण्याचे कारण, म्हणतील श्रोते करवा की श्रवण, करीतो यथामती निवेदन, दत्तावधान परिसावे. निकट येता देहावसान, साधू संत आणि सज्जन, घेती वाचवून पोथी पुराण, सावधान परिसती. शुकाचार्य दिवस 7, कथिते झाले महाभागवत, ऐकून झाला राजा परीक्षित, सुखे देहांत लाधला. श्रवण करिता भगवल्लीला, भगवन्मूर्ती देखता डोळा, अंतकाळ जयाचा जाहला, तेणेची साधिला निजस्वार्थ. ही तो लोकप्रवृत्ती स्थिती, संत निरंतर स्वये आचरती, लोकसंग्रह मार्ग न मोडिती, किंबहुना अवतरती तदर्थची. जया या भौतिक पिंडी अनास्था, तया देहावसानावस्था, नाही दुःख शोकावेगता, ही स्वाभाविकता तयांची. असो येथे श्रोता शंकीजे, ब्रह्मसुखे सुखावले जे, तयांसी मायामोहे आतळीजे, बोल हा साजे कैसेनी. जे स्वरूपी सावधान, अल्ला मालिक अनुसंधान, तयांसी भक्तांचे सन्निधान, प्रतिबंधन कैसेनी. तयाचा तो प्रपंच सरला, परमार्थही ठाईच ठेला, द्वंद्व भाव समूळ गेला, स्वये संचला स्वरूप. अक्षरे अक्षर सकळ सत्य, यात अणुमात्र नाही असत्य, परी लोकसंग्रह अवतार कृत्य, करोनी कृतकृत्य संतजन. संत षड्भाव विकार वर्जित, जे निरंतर अप्रकट स्थित, भक्तोद्धारार्थ प्रकटीभूत, निधन किंभूत तयाते. देहेंद्रिय संयोगते जनन, देहेंद्रिय वियोगते मरण, हे पाशबंधन वा उकलन, जन्म मरण या नाव. जननापाठी चिकटले मरण, एकाहून एक अभिन्न, मरण जीव प्रकृती लक्षण, जीवाचे जीवनती विकृती. मरण मारून जे उरती, पाय काळाचे शिरी जे देती, तया काय आयुर्दायाची क्षिती, अवतरती जे स्वेच्छेने. भक्त कल्याणैक वासना, तेणे जे धरिती अवतार नाना, ते काय आतळती जन्म मरण, मिथ्या कल्पना या दोन्ही. देहपाता आधीच देख, जेणे देहाची केली राख, तयासी मरणाचा कायसा धाक, मरण हे खाक जया पुढे. मरण ही देहाची प्रकृती, मरण ही देहाची सुखस्थिती, जीवन ही देहाची विकृती, विचारवंती विचारिजे. साई समर्थ आनंद घन, ठावेन जया देहाचे जनन, तयांच्या देहासी कैसे मरण, देहस्फुरण वर्जितते. साई परब्रह्म पूर्ण, तया कैसे जन्म मरण, ब्रह्मसत्यत्वे जगन्मिथ्यापण, देहाचे भान कैचे त्या. प्राण धारण वा विसर्जन, अलक्ष्य रूपे परिभ्रमण, हे तो स्वच्छंद योग क्रीडन, भक्तोद्धारण निमित्ते. म्हणती रवीसी लागले ग्रहण, झाला की हो खग्रास पूर्ण, हा तो केवळ दृष्टीचा दोष गुण, संतांसी मरण तैसेची. देह ही केवळ उपाधी, तया कैची आधिव्याधी, असल्या काही प्रारब्धानुबंधी, तयाची न शुद्धी तयाला. भक्त पूर्वार्जिती जो संचला, अव्यक्तरूपी भक्ती भरला, तो हा भक्त कैवारार्थ प्रकटला, शिर्डीत दिसला तेव्हाची. आता भक्त कार्यार्थ संपला, म्हणून म्हणती देह ठेविला, कोण विश्वासील या बोला, गती योग्याला काय हे. इच्छा मरणी साई समर्थ, देह जाळीला योगाग्नीत, स्वये समरसले अव्यक्तात, भक्त हृदयात ते ठेले. जयाचे केवळ नाम स्मरता, जन्म मरणाची नुरे वार्ता, तयास कैची मरणावस्था,
पूर्वील अव्यक्तता तो पावे. उल्लंघोनी जडस्थिती बाबा समरसले अव्यक्ती. तेथेही भोगिती स्वरूपस्थिती सदा जागविती भक्ता ते. सचैतन्य जो मुसमुसला भक्त हृदयी जो अढळ ठसला. तो देह काय म्हणावा निमाला बोल हा मनाला मानेना. म्हणून हा अनाद्यनंत साई अभंग राहील विश्वप्रलयी. जन्म मरणांची या अपायी न कदाही पडेल. महाराज ज्ञानोबा काय गेले 3 शतकांती दर्शन दिधले. नाथ महाराज भेटून आले उपकार केले जगावर. जैसे ते नाथ कृपावंत पैठणीची जाहली ज्योत. तुकाराम महाराज देहूत आळंदीत नरसिंह सरस्वती. समर्थ रामदास परळीत अक्कलकोटकर अक्कलकोटात. प्रभू माणिक हुमणाबादेत साई हे शिर्डीत तैसेची. जयामनी जैसा भाव आजही तया तैसा अनुभव. हा सिद्धची जयाचा प्रभाव मरणभाव कैसा त्या. तो हा भक्त काज कैवारी देह ठेविला शिर्डी भीतरी. स्वरूपे भरलासे चराचरी लीलावतारी समर्थ. आता काय आहे शिर्डीत समर्थ झाले ब्रह्मीभूत. ऐसी न शंका यावी मनात मरणातीत श्री साई. संत मुळीच गर्भातीत परोपकारार्थ प्रकट होत. ब्रह्मस्वरूप मूर्तिमंत भाग्यवंत अवतरती. जन्म आणि मरणस्थिती अवतारिया कदा न येती. कार्य सरता ते स्वरूपी मिळती समरसती ते अव्यक्ती. अवघा देह 3.5 हात बाबा काय त्यातची समात. ते विशिष्ट वर्णस्वरूप युक्त हे तो अयुक्त बोलणे. अणिमा गरिमादी अष्टसिद्धी आलिया गेलिया क्षयना वृद्धी. स्वयेची अखंड जयाची समृद्धी ऐसी प्रसिद्धी तयांची. ऐसिया महानुभावांचा उदय लोककल्याण हाची आशय. उदयासी आहे स्थिती विलय लोकसंग्रहमय संत. जन्मभ्रांती मृत्युभ्रांती आत्मैकत्व अविनाश स्थिती. स्वप्नामाजील सुख संपत्ती तेची परिस्थिती तयांची. ना तरी जो ज्ञाननिधान सदैव जया आत्मानुसंधान. तयासी देहाचे जोपासन आणिक पतन सारिखे. असो पडले बाबांचे शरीर कोसळला दुःखाचा डोंगर. हाहाकार शिर्डीभर एकची कहर उसळला. ऐकूनी बाबांचे निर्याण वार्ता खोचली जैसा बाण. पडले नित्य व्यवसाया खाण दाणा दाण उडाली. पसरता ती अमंगल मात सकळांसी गमला वज्राघात. विचारी बैसले निवांत इतरी आकांत मांडिला. अति आवडीचे नि पडिभारे कंठ तयांचा दाटे गहिवरे. दुःखाश्रुनीर नयनी पाझरे शिव शिव हरे उद्गारले. घरोघरी झाली हडबड उडाली एकची गडबड. छातीत भरली धडधड लोक दडदड धाविन्नले. महाराजांचे देहावसान प्राणांतची ओढवला ग्रामस्था पूर्ण. म्हणती देवा हा प्रसंग दारुण हृदय विदारण झाले गा. जो उठे तो पळत सुटे मशीद मंडप गच्च दाटे. अवस्था पाहोनी हृदय फाटे कंठ दाटे दुःखाने. गेले शिर्डीचे वैभव सरले सुख सौभाग्य सर्व हारपले. डोळे सर्वांचे अश्रूंनी भरले धैर्य भंगले सकळांचे. काय त्या मशिदीची महती सप्तपुर्यात जिची गणती. द्वारकामाई जीस म्हणती बाबा निश्चिती सदैव. असो निर्याण निर्वाण वा निधन द्वारका सायुज्य मुक्तीचे स्थान. जया ईश्वरी नित्यानुसंधान तया अवस्थान ये ठाई. तो हा गुरुराज साईराय भक्त कनवाळू बापमाय. भक्ता विश्रांतीचा ठाय आठव होय नित्याची. बाबांवीण शिर्डी ओस दाही दिशा शून्य उदास. प्राण जाताचे शरीरास कळा शिर्डीस ते आली. सुकोनी जाता तळ्यातील जीवन तळमळती जैसे आतील मीन. तैसे झाले शिर्डीचे जन कलाहीन उद्विग्न. कमलावीण सरोवर पुत्रावीण शून्य घर. की दीपावीण मंदिर मशीद परिसर तो तेवी. की घरधन्यावीण घर की राजयावीण नगर. की द्रव्या वाचूनी भांडार शिर्डी कांतार बाबांविणे. जननी जैसी अर्भका किंवा मेघोदक चातका. तेची प्रेम शिर्डीचे लोका आणिक भक्ता सकळिका. शिर्डी झाली कलाहीन मृतप्राय हीन दीन. जीवने वीण जेवी मीन तेवी जन तळमळती. वर्जिता कांता निज भ्रतारे
अथवा माता स्तनीची पोरे, जैसी गायीची चुकली वासरे, लहान थोरे त्यापरी. अनिवार हे दुःखावस्था, झाली शिर्डीच्या जन समस्ता. बिदोबिदी अस्तावेस्ता, जन चौरस्ता धावती. साईमुळेच शिर्डी पवित्र, साईमुळेच शिर्डी चरित्र, साईमुळेच शिर्डी क्षेत्र, साईच छत्र सर्वाते. कोणी करी आक्रंदन, कोणी तेथे घेई लोळण, कोणी पडे मूर्छापन्न, दुःखापन्न जन झाले. दुःखाश्रूंनी स्त्रवती नयन, नरनारी अति उद्विग्न. टाकोनिया अन्नपान, दीनवदन ती झाली. पाहोनी बाबांची ते अवस्था, ग्रामस्थांसी परमावस्था. आबाल वृद्ध भक्ता समस्ता, महदस्वस्थता पातली. जेथे गोड कथा सुरस, जेथे रोज आनंद बहुवस. जेथे शिरावया न मिळे घस, ते मशीद उद्वस तम दिसे. नित्यश्री नित्य मंगल, होती जी शिर्डी पूर्वी सकळ. बाबाची एक कारण मूळ, तेणे हळहळ ग्रामस्था. आनंद कंदा आनंद विग्रहा, भक्त कार्यार्थ धरिले देहा. तो अर्थ संपादूनी अहाहा, नगरी विदेहा पावलासी. अष्टौ प्रहर निरलस, कळकळीचा हितोपदेश. करीतसा की रात्रंदिस, बुद्धिभ्रंश आम्हा तै. जैसे उपड्या घड्यावर पाणी, उपदेश तैसा आम्हा लागुनी. गेला वरचेवर वाहुनी, बिंदुही ठिकाणी लाधेना. तुम्ही कोणासी बोलता उणे, मजला तात्काळ येते दुखणे. पदोपदी हे आपुले सांगणे, परी न मानणे ते आम्ही. ऐसे आपुले अपराधी किती, मानिली नाही ज्यांनीही सदुक्ती. तयांची आज्ञाभंग निष्कृती, येणे रीती फेडिली का. बाबा त्या सकळांचे पाप, त्याचे भरले का हे माप. आता होऊनी काय अनुताप, भोगावे आपाप भोक्तृत्व. तेणेची आम्हा ते कंटाळला, तरीच का पडद्या आड झाला. आम्हावरी हा अवचित घाला, काळे घातला कैसा की. कानी कपाळी ओरड करिता, कंठासी तुमचे कोरड पडता. कंटाळला वाटते चित्ता, आमुची उदासता देखोनी. म्हणून आम्हावरी रुसला, पूर्वप्रेम सारे विसरला. की ऋणानुबंधची आजी सरला, की ओसरला स्नेहपान्हा. आपण इतुके सत्वर जाते, ऐसे जरी आधी समजते. तरी फारची बरवे होते, सावध राहते जन आधी. आम्ही सकळ सुस्त राहिलो, झोपा घेत स्वस्थ बैसलो. अखेर हे ऐसे फसलो, असलो नसलो सारिखे. झालो आम्ही गुरुद्रोही, वेळी काहीच केले नाही. स्वस्थ बैसावे तरी तेही, घडले नाही आम्हा ते. लांब लांबून शिर्डीसी जावे, तेथेही चकाट्या पिटीत बैसावे. तीर्थासी आलो हे समूळ विसरावे, तेथेही आचरावे यथेच्छ. तऱ्हे तऱ्हेचे भक्त अनेक, ज्ञानी अभिमानी भावार्थी तार्किक. जया सद्रूपे अवघे एक, नेणे न्यूनाधिक जो भेद. जगी भगवंता वाचून, दृष्टीन ज्याच्या पदार्थ आन. ऐसे जयाचे देखणे पण, जो न आपणही दुजा. भक्त हेही स्वयं ईश्वर, मी गुरुही नव्हे इतर. उभयतासी स्वस्वरूप विसर, भेद हे परस्पर त्या योगे. वस्तुतः ईश्वरची आहो आपण, परी परमार्थ स्वरूप विस्मरण. हेची मुख्य भेदाचे लक्षण, अधः पतन ते हेच. सार्वभौमा स्वप्न होई, भिक्षार्थ दारोदारी जाई. निजबोधाची जाग येई, अवलोकी ठाईच आपणा. प्रवृत्ती ही जी जागृती, तीच निवृत्ती स्वप्नस्थिती. खरी जागृती निजानुभूती, पूर्ण अद्वैती समरसणे. ज्ञानी अज्ञानी सर्व आश्रित, सर्वांवरी प्रेम अत्यंत. जीवाहूनी मानी आप्त, भेद न तेथ यत्किंचित. मनुष्यरूपे देवची होते, जरी हे आणिले प्रचिती ते. परी त्याचिया लढिवाळते ते, बळी पडले ते समस्त. कोणासी दिधली धनसंपत्ती, कोणासी संसार सुख संतती. तेणे महान पडली भ्रांती, ज्ञान प्राप्तीस आचवले. कधी जयासवे हासत, तया अंगी अभिमान दाटत. की तयावरीच प्रेम अद्भुत, इतरान दावीत ते तैसे. तेच कोणा क्रोधे वदता, म्हणती न तो तया आवडता. आम्हाविषयीच अधिक आदरता, इतरान देतात तो मान. ऐसेच आम्ही नंबर लाविता, बाबांच्या ते स्वप्नीही नसता. उगाच नागवलो निजस्वार्था, कृतकर्तव्यता विसरलो. परब्रह्म सगुण मूर्ती, दैवे असता उशागती. खऱ्या कार्याची होऊनी विस्मृती,
विनोदी प्रीती धरियली. येताच बाबांचे दर्शन घ्यावे, फळ फूल अवघे समर्पावे. दक्षिणा मागता मग कचरावे, न च रहावे ते ठाई. सांगता हितवादाच्या गोष्टी, पाहुनी आमुची क्षुद्र दृष्टी. झाला वाटते खरेच कष्टी, गेला उठाउठी निजधामा. आता ती आपुली स्वानंद स्थिती, पुनश्च का हे नयन देखती. गेली हरपली ती आनंद मूर्ती, जन्मजन्मांती अदृश्य. हा दारुण कर्म देखा, अंतरला ठाईंचा साई सखा. निर्हेतुक दयार्द्रतया सारिखा, झाला पारखा आम्हासी. बरे नव्हे कोणा ते छळणे, तेणे येते मजला दुखणे. मना नाणिले हे बाबांचे म्हणणे, केली भांडणे यथेच्छ. छळ करिता भक्ता भक्ता, आम्ही मुकलो की साईनाथा. होतो तयाचा अनुताप आता, आठवती वार्ता तयांच्या. 8 वर्षांचा बाळ जनी, प्रकट होईन मी मागुतेनी. ऐसे महाराज भक्ता लागुनी, आहे ती सांगूनी राहिले. आहे ही संताची वाणी, वृथा मानू नये कोणी. कृष्णावतारी चक्रपाणी, केली करणी ऐसीच. 8 वर्षांची सुंदर कांती, चतुर्भुज आयुधे हाती. देवकी पुढे बंदी शाळे प्रती, कृष्णमूर्ती प्रकटली. तेथे कारण भूभार हरण, येथे दीन भक्तोद्धारण. तरी किमर्थ शंका जनन, अतर्क्य विंदान संतांचे. हा काय एका जन्माचा निर्बंध, 72 पिढ्यांचा ऋणानुबंध. भक्तांचा बाबांनी पूर्वसंबंध, कथानुबंध कथियेला. ऐसे बांधुनी प्रेम फासा, वाटती महाराज गेले प्रवासा. येतील मागुतेनी हा पूर्ण भरवसा, भक्त मानसा झालासे. साक्षात्कार कित्येकांसी, दृष्टांतानुभव बहुतेकांसी. चमत्कार तो अनेकांसी, गुप्त रूपेंसी दाविती. अभाविका गुप्त असती, भक्ता भाविका ठाईच दिसती. जैसी जयाची चित्तवृत्ती, तैसीची अनुभूती रोकडी. चावडीत गुप्तरूप, मशिदीत ब्रह्मरूप. समाधीत समाधिरूप, सुखस्वरूप सर्वत्र. असो सांप्रत हाची विश्वास, भक्ती धरावा निज जीवास. भंग नाही समर्थ साईस, अक्षय रहिवास अखंड. देव जाती निजधामा प्रती, संता ठाईच ब्रह्मस्थिती. गमनागमन ते नेणती, समरसती आनंदी. म्हणून आता हेची विनंती, नम्रपूर्वक करीतो प्रणती. साना थोरा अवघिया प्रती, सादर चित्ती अवधारा. जडो उत्तम श्लोक संगती, गुरुचरणी निष्काम प्रीती. गुरुगुणानुकथनासक्ती, निर्मळ भक्ती प्रकट हो. जडो प्रीती अनवच्छिन्न, न होत स्नेहपाश भिन्न. असोत भक्त सुख संपन्न, रात्रंदिन गुरुपदी. असो पुढे त्या देहाचे उचित, करावे काय ते निश्चित. येच विचारी जन समस्त, शिष्य ग्रामस्थ लागले. श्रीमंत बुट्टी मोठे भावुक, जणू या पुढील भविष्याचे स्मारक. टोले जंग वाडा सुखकारक, बांधून स्थायिक ठेविला. मग पुढे ते कलेवर, कुठे असावे या विषयावर. होऊनी 36 तास विचार, घडले होणार जे होते. एक म्हणे या कलेवरासी, स्पर्शून द्यावे आता हिंदूंसी. मुसलमानांच्या कबरस्थानासी, समारंभेसी नेऊया. दुजा म्हणे हे कलेवर, ठेवावे नेऊनी उघड्यावर. थडगे एक बांधावे सुंदर, तयात निरंतर रहावे हे. कुशालचंद अमीर शक्कर, यांचाही होता हाची विचार. परी वाडियात पडो हे शरीर, होते हे उद्गार बाबांचे. पाटील रामचंद्र मोठे करारी, तेही एक ग्रामाधिकारी. बाबांचे प्रेमळ सेवेकरी, वदती ते गावकरियासी. असोत तुमचे विचार काही, समूळ काही आम्हा ते मान्य नाही. वाड्याबाहेरी इतरां ठाई, क्षणभरी ही साई ठेवू नये. हिंदू आपले धर्मानुसार, मुसलमानही तैसाच विचार. योग्यायोग्य चर्चा प्रकार, संबंध रात्रभर जाहले. इकडे लक्ष्मण मामा घरी, असता पहाटे निद्रेच्या भरी. बाबा तयांच्या धरुनी करी, म्हणाले झडकरी उठ चल. बापू साहेब न येणार आज, मी मेलो हा तयाचा समज. तू तरी काकड आरती मज, करी पूजन समवेत. तात्काळ नित्यक्रमानुसार, सवे घेऊन पूजा संभार. लक्ष्मण मामा आले वेळेवर, पूजेसी सादर जाहले. ग्रामजोशी हे शिर्डीचे, सखे मामा माधवरावांचे. पूजन करीत नित्य बाबांचे, प्रातःकाळचे समयास. मामा मोठे कर्मठ ब्राह्मण, प्रातःकाळी करोनी स्नान.
करुणी धूतवस्त्र परिधान घेत दर्शन बाबांचे पाद प्रक्षालन गंधाक्षत चर्चन पुष्पपत्री तुलसी समर्पण धूप दीप नैवेद्य निरांजन दक्षिणा प्रदान मग करीती प्रार्थना पूर्वक साष्टांग नमन होता घेती आशीर्वचन मग समस्ता प्रसाद देऊन तिलक रेखून ते जात तेथून पुढे गजानन शनिदेव उमारमण मारुतीराय अंजनी नंदन यांचे पूजन करीत ते ऐसे सर्व ग्रामदेवा नित्य पूजित जोशी बुवा म्हणून साग्र पूजा त्या शवा प्रेम भावा आणली मामा आधीच निष्ठावंत तयावरी साक्षात हा दृष्टांत आले काकड आरती हातात केला प्रणिपात साष्टांग मुखावरील वस्त्र काढून करुनी सप्रेम निरीक्षण करचरण क्षाळन शुद्धाचमन सारिले पूजन यथाविधी मौलवी आदि करुनी अविंध स्पर्श कराया करीती प्रतिबंध मामांनी न मानिता लाविले गंध पूजा ही सबंध सारिली शवतरी ते समर्थांचे आपुल्या आराध्य दैवताचे हिंदूचे की अविंधाचे नाही मामांचे स्वप्नीही पूज्य शरीर असता सजीव तया पूजेचा केवढा उत्सव तेची आता होता शव पूजा वैभवना औपचारिक तशात पाहुनी बाबांचे चिन्ह आधीच मामा दुःखाने खिन्न करू आले अखेरचे पूजन पुनर्दर्शन दुर्लभ भरले अश्रूही लोचन करवेना त्या स्थितीचे आलोचन हस्तपाद कंपायमान उदासमन मामांचे असो वळलेल्या मुठी उघडून विडा दक्षिणा त्यात ठेवून शवते पूर्ववत झाकून मामा निघून मग गेले पुढे मग दुपारची आरती नित्याप्रमाणे मशिदीत वरती बापू साहेब जोग करीती इतरा समवेती साईंची असो येथून पुढील वृत्त पुढील अध्यायी होईल कथित कैसा बाबांचा देह संस्कारित अतिप्रशस्त स्थानात कैसी तयांची अति आवडती बहुता वर्षांची सांगाती बीट भंगता दुश्चिन्ह स्थिती देहांत सुचविती जाहली कैसा जो आला प्रसंग आता 32 वर्षांपूर्वीच येता ब्रह्मांडी प्राण चढविला असता कठीण अवस्था देहासी कैसे भक्त म्हाळसापती अहोरात्र बाबांसी जपती कैसी आशा सोडिता समजती अवचित मग पावती उत्थान ऐसा आमरण ब्रह्मचर्य आचरला जो योगाचार्य जो ज्ञानियांचा ज्ञानीवर्य कायते ऐश्वर्यवानावे असो ऐसी जयाची महती करू तया सद्भावे प्रणती दीन हेमाड अनन्यगती शरणतया प्रती येतसे स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते भक्त हेमाड पंत विरचिते श्री साई समर्थ सच्चरिते श्री साईनाथ निर्याणम नाम 43 संपूर्णः श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु शुभम भवतु श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज